नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवूया खानदेश स्पेशल गोळ्याची आमटी। तर इथे मी सुकं खोबरं, कांदा, लसूण आणि थोडासा काजू घेतला, याला भाजून घ्यायचे, थंड करून घ्यायची। आता पेस्ट करून घेऊया। त्या पेस्टमध्ये आपण टाकूया जिरे, हळद, काळा मसाला, लाल मिर्च पावडर, हिंग आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशी पेस्ट तयार आहे। आता तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, आपण जी पेस्ट केली ती ॲड करायची आहे। त्याला चांगल्या प्रकारे तेल सुटूस्तक भाजून घ्यायचं आहे। आता आपल्या ह्याच्यामध्ये तेल सुटायला लागल्यानंतर ह्याच्यात आता खूप सारं पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला जेवढी आमटी हवी त्यानुसार पाणी ॲड करा। तर आता मी ह्याच्यात पाणी टाकले। आता ह्याला चांगलं खळखळीत एकदम उकळून घ्यायचं आहे। तेव्हा आता आपण बनवूया गोळे। तर त्याच्यासाठी बेसनाचं पीठ घ्यायचं, त्याच्यात हळद, लाल मिरची पावडर, थोडीशी साखर आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून याला घट्टसर याचं पीठ करून घ्यायचं आहे। अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। आता हे ना गोळे ह्याच्यात उकळलेल्या आमटीमध्ये सोडायचे आणि चांगले शिजवून घ्यायचे 10 मिनटं। तर आपली ही नाशिक स्पेशल, खानदेश स्पेशल गोळ्याची आमटी रेडी आहे। तर जरूर तुम्ही बनवून रेसिपी बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली ती गोळ्याची आमटी।